हाय पब्लिक, कसे आहे सर्वजण? आणि त्याचबरोबर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, ABMT ब्लॉग्समध्ये. तुमचा सर्वांचा सपोर्ट चांगला मिळतो आहे मला, असाच मिळत राहू द्यात. तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग येतच राहतील. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जेवढं शेअर करता येतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा. त्याचबरोबर खूप दिवस झाले राईड जास्त झाली नाही माझी कुठे बाहेर. महिना झाला असेल, 2 महिने झाले असतील तर राईड केलेली नाही कुठे बाहेर जाऊन. तर त्याचाही प्रयत्न करेल लवकरच जायला. ठीक आहे, आज मेशर बाईकचं थोडंसं काम आहे त्यासाठी आलो आहे. ठीक आहे, तर पुढे पास तुम्ही. तर हाय पब्लिक, बाईक चालू होत नाही आहे बॅटरी डाऊन असल्यामुळे. ओके, तर धक्का स्टार्ट करावी लागली आहे. आपण चला 6:30 झालेले आहेत. बाईकचं आपल्याला काम करायचं होतं ते आज जाऊन करूयात. चेन पॉकेटचं पण आज करून घेऊ. आणि त्याचबरोबर बॅटरीचा काहीतरी इश्यू आहे. बॅटरीचं काम केलं पाहिजे कारण बाईक स्टार्ट होत नाही आहे. धक्का स्टार्ट करावी लागते. 4-5 दिवस झाले चार्ज होतच नाही आहे. जवळपास 300 किलोमीटर चालूनसुद्धा चार्ज होत नाही, म्हणजे काहीतरी इश्यू असेल बॅटरीमध्ये. निघालो आता घनसोलीमधून. इथून बाहेर पडूयात. इंजिनची लाईट ऑन दिसते, काहीतरी इश्यू असेल आतमध्ये. चेक केलं पाहिजे जाऊन आज. आणि त्याचबरोबर अजून इश्यू म्हणजे ॲव्हरेज किलोमीटर तो दाखवत नाही आहे, शो नाही होते. काहीतरी नक्कीच झालेलं आहे. चेक करूयात जाऊन. तर माझा हा व्ह्यू कसा दिसतोय गोप्रोचा. थोडासा चढ वगैरे असेल तर चेन्स पॉकेटचा खूप आवाज येतो. हे किलोमीटर दाखवत नाही आहे, काय ॲव्हरेज देतो ते नुसार समजलं असतं आपल्याला. आत्ता पाटणूसला घेऊन गेलेलो, मानगावच्या थोडंसं पुढे. तेव्हापासून हे दाखवत नाही आहे, काहीतरी इश्यू असेल आतमध्ये नक्कीच. आणि
आजचा ब्लॉगमध्ये जास्त स्पेशल काय वेगळं नसणार आहे. गाडी बाईक रिलेटेड जे पण बाईकमध्ये जो प्रॉब्लेम झालेला आहे तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. सर्व्हिस सेंटर घेऊन चाललो आहेच, तर ते करून घेईल. चेंज पॉकेट पण चेंज करायचं आहे, कारण त्याचा पण खूप आवाज येतो. बॅटरी, त्याचबरोबर बॅटरीचा इश्यू आहे की चार्ज होत नाही आहे, तो इश्यू आहे काहीतरी. तो समजून आला नाही मला, पण लास्ट टाईम पण एकदा झाला होता. पण त्यानंतरने बाईक जरा मी जास्त खराब चालवल्यानंतर बॅटरी चार्ज होत होती, काम करत होते एकदम. आत्ता मला वाटतं 1 आठवडा झाला असं चार्ज होत नाही आहे बहुतेक. पावसामध्ये मी मागे पण जेव्हा बोललो तेव्हा पण पावसाळा झाला होता. आय थिंक दिवाळीच्या टायमिंगलाच बाईक चालू होत नव्हती. तर मला वाटतं बाईक खूप दिवस चालू नसल्यामुळे होत असेल. परत आज 9 तारीख, तर मॉर्निंगचा जर लास्ट सेकंड डे, तर मी बाईकचं काम पूर्ण झाल्यानंतर मी खारघरला पण जायचं आहे. तिकडे खूप दिवस गेलो नाही आहे, इस्कॉन टेम्पलला. तिकडे पण जाऊन येईल. बाईकचं काम नीट झालं पाहिजे. आज एक पूर्ण अंधार आहे, धुकं आहे संपूर्ण, जाणवत आहे. वाजलेत 6:45 झालेले आहेत. थोडासा लेट निघालो, 6:30 निघणार होतो. ठीक आहे, चालू आहेत. इंजिन हे कंटिन्यू चालू राहते, म्हणजे काही ना काहीतरी इश्यू असणार आहे आतमध्ये. ठीक आहे. ग्लव्स नाही घातलेत मी आज, खूप दिवस घातले पण नाही, यूज नाही करत आहेत ग्लव्स. वॉश करून ठेवलेले आहेत. म्हटलं हे वातावरण निघून गेल्यानंतर मी ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला रायडिंग जॅकेट घ्यायचं आहे नेक्स्ट मंथला. पब्लिक रिस्पॉन्स देते, नाही असं नाही. एमटीचा क्रेज पण तेवढा आहे. चेस्ट पॉकेटचा खूप जास्त आवाज येतोय. घातलेला नाही आहे, तर समोरचा व्ह्यू जास्त क्लिअरली दिसत नाही मला. खूप दिवस वापरला नाही, त्यामुळे बनवायचं आहे. ही फायरिंग हे काम अजूनही चालू आहे. जवळपास खूप टाईम झाला असेल, 2 या 3 महिने झाले असतील मला वाटतं. मे महिना तर पूर्ण चालू होता. आय थिंक मे महिन्यापासून चालू आहे. मे, जून, जुलै 3 महिने चालू आहे, अजून कंप्लीट नाही आहे. बघू शकता, हे एकदा झालं तर हे जे ट्रॅफिक लागतं इथे तेवढं लागणार नाही आहे असं. हो हां, बघे टायमिंगवर जाईल, थोडंसं लवकरच जाईल, कारण लवकर मिळावी बाईक त्यासाठी. आत्ता जास्त आवाज येत असेल चेन पॉकेटचा 3rd गिअरला. 4थला एवढं काही वाटत नाही आहे. ते पण चेन पॉकेटचं ठीक आहे, पाहूयात आज करूनच घ्यावं लागेल. शक्यतो माझ्या समोर करून घेतलं असतं तर ठीक होतं. पाहूयात. सेंटर खरं तर एवढी कमी बाईक चालली आहे ना, एक सर्व्हिसिंग पार्टीच आहे. आणि समजा आता 6वी सर्व्हिसिंग आहे, तर 6व्या सर्व्हिसिंगला 21,000 दिलेलं आहे, तर तेवढी चालत पण नाही आहे. मी आता लास्ट सर्व्हिसिंग केली मी 6वी, ती खरं तर 21 किलोमीटर होती, पण ती 5व्या सर्व्हिसला
मला जेवढी दिली होती, आपल्या किलोमीटर दिली होती त्याच्याबरोबर झाली. म्हणजे 17,000वरती झाली. 6वी सर्व्हिसिंग करत ती 21,000वरती झाली पाहिजे होती. तर खूप बाईक कमी चालली आहे. सर्व्हिसिंग टाईम टू टाईम होता येतच, तरीसुद्धा असा इश्यू होत असेल तर काय अर्थ नाही ते. ट्रॅव्हलर्स पाऊस नसला पाहिजे पुढे. रेनकोट तर घेतलेला आहे मी तसं म्हटलं तर, पण नको आहे. कारण पाऊस झालाच सुरू तर अదే परत 5 ते 10 मिनिट तिथेच घालावं लागत बसेल. तर काही दिवस आता बंद आहे. 5-6 दिवस झाले पाऊस जास्त नाही आहे. वातावरण शांत आहे, जास्त नसतो. आता कोणता अँगल चालू आहे तो पण मला माहीत नाही आहे. जस्ट काढला कॅमेरा, ॲडजस्ट केला आणि कल्टी. सॉरी, काही दिवसांनी रिअर टायर पण चेंज करावे लागेल. त्याचं काम होत आलेलं आहे खरं तर. 21,000वरती करावंच लागेल. बाईक जास्त चालली नाही आहे तसं म्हटलं तर, तरीसुद्धा एकदा चेक करू शकतो आपण. चेक करून आपल्याला दाखवलंच ठीक आहे, गरज आहे चेक चेंज करण्याची, बदलायची, तर बदलावं तर लागणारच आहे. नॉर्मल लाईनवरती पण असं वाटतंय फेकतंय. कोण आहे हा? बलेनो. आराम से जाना भाई, क्या ओवरटेक. जो है अभी 20 मिनट लूँगा मैं आने के लिए. बहुत दिनों के बाद चला है ना ये गोप्रो के साथ. हेलमेट हेवी लग रहा है मुझे अभी. जल्दी जल्दी जल्दी, पनवेल निकलना है, जल्दी. ये भी हो सकता है कि चेन मैंने टाइट किया था, इसलिए उसने बराबर से टाइट किया नहीं हो रहेगा. भेटूया आपण जेव्हा बाईक सर्व्हिस सेंटरला घेऊन जाईल तेव्हा. तर चला बाय. तर हाय पब्लिक, बाईक सर्व्हिसिंगला दिली होती. सर्व्हिसिंग तर नाही आहे, चेन पॉकेट गेलं होतं, तो चेंज करायला सांगितलं होता. त्याचं काम शक्यतो झालं असेल. आणि त्याचबरोबर त्या चेन पॉकेटसोबत काही रबर असतात ते पण त्याबरोबर चेंज होईल. आणि बाईकचा बॅटरीचा काहीतरी इश्यू होता, तो पण आता सॉल्व झाला आहे का चेक करूया जाऊन. माझा अँगल कसा येतो आहे मला माहीत नाही मला. ठीक आहे, पाहूयात काय काय केलं आहे त्यांनी. दिलं तर होतं, सांगितलं होतं बॅटरीचं मेन कर म्हणून. त्याचबरोबर आपण चेन्स पॉकेटचं करणार होतो. तर आता गेल्यावर समजेल काम झालं आहे आणि काय नाही. तर चला पाहूयात, दाखवतो तुम्हाला काय काय झालं आणि काय नाही. तर हे पाहू शकतो तुम्ही, सकाळी दिली होती. आणि एक ह्याच्यामध्ये चेन्स पॉकेटचं होतं आणि रबर होते त्याचे काहीतरी. ते आपल्याला चेंज करण्यासाठी बघितलं चेंज होईल की नाही. आता हे सर्व चेंज ते केलेले चेन्स पॉकेट वगैरे, त्याचे काही वेरिंग वगैरे असतात ते पण गेलं होतं.
त्याचं मिळून ते 1700 1750 होत आहेत काहीतरी. आणि त्यामध्ये पण बॅटरी गेलेली आहे, बॅटरी खराब झालेली आहे, बॅटरीमधले सेल गेलेले आहेत वाटतं. तर त्याच्यासाठी आपल्याला नवीन बॅटरीचं विचारावं लागणार आहे, कारण की ज्या बॅटरीमध्ये सेल असतात ते पूर्ण गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे बॅटरी चार्ज होत नाही आहे. त्यामुळे आपण हे दोन्ही याचं बजेट कितीपर्यंत जातं आहे, 1500पर्यंत बॅटरी पडत असेल आता सध्या. तर मला बहुतेक मी नवीनच बॅटरी बसवेल आता. ठीक आहे, बघूया तिथे भेटते की नाही. बाकी काय असेल, चेंज पॉकेट पण बसवून झालेलं आहे, तो पण दाखवतो या व्हिडिओनंतर. मी चेंज पॉकेट दाखवेल चेंज केले ते. ठीक आहे, चला भेटूया नंतर. बिल काउंटरवरती विचारलं, बिलिंग करतो तिथे, तर त्यांच्याकडे तर बॅटरी नाही आहे. इकडे विचारू पुढे भेटते की नाही, आणि ते किती बजेटमध्ये बसते. 1500पर्यंत मला वाटतं जाईल. त्यांना विचारलं मी, 1500 बोलले ते. ठीक आहे, होत असेल तिथं तर ठीक आहे, नाहीतर मग आपल्याला बहुतेक तशीच बाईक घेऊन जावं लागेल. म्हणजे ह्या दोघांचं बिलिंग एकदाच केलं असतं, पण हे वेगवेगळं आहे. बॅटरीचं शॉप वेगळं आहे आणि यामाचं शोरूमचं वेगळं आहे. तर ठीक आहे, पाहूयात. काय पब्लिक, तर बाईक गेलो होतो शोरूमला घेऊन आणि चेंज पॉकेट चेंज केला मी आज. आणि तसंच हे म्हटलं तर हे बिल त्याचं, तर याचं बिल आहे काहीतरी 4030 आलेलं आहे. फक्त चेंज पॉकेट आणि त्याचे बेरिंग आणि डंपर म्हणून काहीतरी आहे. त्याच्यामध्ये बेरिंग हलत का होती, म्हणजे चेंज पॉकेटची जी पाठची जी मोठी रिंग आहे ती हलण्याचं कारण म्हणजे त्याचे बेरिंग गेले होते, रबर गेले होते ते, त्याच्यामुळे ती पाठी अशी मूव्ह होत होती मागे पुढे. तर ते पण चेंज झालेलं आहे, रबर वगैरे. आणि डंपर म्हणून पण आतमध्ये एक हे आहे, ते पण चेंज केलं आहे. त्यासोबत पूर्ण किट घेतलेलं आहे आणि ते बसून इन्स्टॉल करून त्याचं संपूर्ण GST वगैरे कट करून संपूर्ण त्याचं बजेट 4030पर्यंत गेलेलं आहे. एमटी जास्त खर्च काढलेला आहे, नाही बोलून. तर ठीक आहे, मी दाखवतो आता चेंजची कंडिशन कशी आहे आणि काय, आणि कोणते कंपनी प्रोव्हाइड करते चेंज पॉकेट ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाहत राहा. ठीक आहे, याच्यानंतर दाखवतो. तर चला. तर हे पाहू शकता तुम्ही, हा चेंज पॉकेटची पाठची जी रिंग आहे ती, आणि हा चेन पाहू शकता, अजून नवीनच आहे त्यामुळे दिसते कंडिशन. आणि पहिलं पाहू शकत असेल तरी ही जी रिंग आहे ती मागे पुढे होत होती, मूव्ह होत होती, आणि त्याच्यामुळे आतमधले जे बेअरिंग होत्या ते खराब झालेलं. आणि हे पाहू शकतो तुम्ही अजून तरी. ठीक आहे, नवीनच आहे, तर लायकीने जास्तीत जास्त खर्च काढलेला आहे आता. तर बघूयात आता यानंतर. आता हे पण जास्त हलायला लागलं आहे. आणि मेन इश्यू म्हणजे बॅटरीचा इश्यू सॉल्व नाही झाला अजून. हे पाहू शकतो तुम्ही. ते सॉल्व केलेलंच आहे. चेंज पॉकेटचा इश्यू सॉल्व झालेला आहे. खर्च जास्त काढला, 4000च्या वरती गेलेला आहे. आणि मला वाटलं नव्हतं एवढा खर्च होईल. मला वाटलं 3च्या आसपास होऊन जाईल. आणि त्या बजेटमध्ये ते होत असेल तर बॅटरीचा पण आपण इश्यू जो आहे, बॅटरी म्हणजे पूर्ण खतम आहे. बॅटरीमध्ये सेल असतात ते पूर्ण खराब झालेले आहेत, त्यामुळे चार्जिंग होत नाही बॅटरीला. त्यामुळे ते बोलले चेंज करावे लागेल. आणि त्या बॅटरीचे मला सांगितले प्राईस 1500. तर ठीक आहे, ही जी जुनी बॅटरी आहे ती त्यांना देऊन सुद्धा ती मला 1400पर्यंत पडेल. तर ठीक आहे, बघेल मी आत्ता 15-20 दिवस थांबेल, शक्यतो करणार नाही बॅटरीचं. आणि 15-20 दिवसांनी करून घेईल, पैसे आले तर. हे टेन्शन नाही राहणार आहे, कारण बाकी तर ओके काम झालेलं आहे. चेंज पॉकेटचा मेन इश्यू होता, खूप दिवस झाले, 1.5 महिना झाला असेल. त्यानंतरने आता हे केलेलं आहे आणि आता एकदम स्मूथ बाईक चालते, जास्त काही इश्यू येत नाही मला. तर मला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ते आपले ब्लॅकीसोबत नवीन ब्लॉग आता येतच राहतील. बाईक तर आता हळूहळू त्याचं पूर्ण काम मी ओके करेल आणि त्यानंतर मी बघेल अजून काही प्लॅन्स होत आहेत. तर बाईकचं बॅटरीचं काम इश्यू पूर्ण झाला, क्लिअर झाला. त्याच्यानंतर राईड्स आपले सुरू होतील कंटिन्यू, जसे आपले चालू होते तसे. तर चला, बाय, भेटूया आपण नंतर नवीन ब्लॉगमध्ये. ठीक आहे, चल बाय.